नमस्कार, मी डॉक्टर विनय चौगुले, मूत्ररोग तज्ज्ञ, जया यूरॉलॉजी हॉस्पिटल. माझे बरेच पेशंट मला विचारतात की मुतखडा किती वेगाने वाढतो. तर प्रत्येक पेशंटमध्ये मुतखडा वाढीचा वेग हा वेगवेगळा असू शकतो. मुतखडे हे किडनीत तयार होतात. किडनी हे आपलं एक फिल्टर आहे, ज्याच्यामध्ये रक्ताचं शुद्धीकरण करून टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. जे टाकाऊ पदार्थ आहेत ते एकत्र येऊन पिरॅमिडच्या इथून बाहेर लघवी तयार होते आणि पिरॅमिडच्या इथंच या टाकाऊ पदार्थांचं क्रिस्टलायझेशन होतं. जसं आपण एखाद्या ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि त्यात एक चमचाभर मीठ टाकलं तर ते विरघळतंय सहजासहजी. तेच एक जर आपण मूठभर मीठ टाकलं तर ते विरघळू शकत नाही. तसं जर टाकाऊ पदार्थामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असेल तर ते सगळे किडनीमध्ये जमा होतात व तिथून मुतखडा सुरू होतो. जर हा मुतखडा युरिक ॲसिड किंवा इन्फेक्शन, ज्याला आम्ही स्ट्रोमाइड स्टोन म्हणतो, जर असेल तर याचा वाढीचा वेग हा जास्त असतो. साधारण वर्षाला 1 ते 1.25 मिलीमीटर पेक्षा जास्त वेगाने हे मुतखडे वाढतात. तेच जर तो कॅल्शियम ऑक्झॅलेट या प्रकारातला असेल तर त्याचा वाढीचा वेग हा साधारण 0.3 mm पर इयर या रीतीनं वाढत असतो. त्यामुळे मुतखडा वाढीचा वेग त्या मुतखड्याच्या प्रकारावर बराचसा अवलंबून असतो.